मुख्यमंत्र्यांनी ओबीसींचा करेक्ट कार्यक्रम केला. जरांगेंपुढे सरकार गडागडा लोळलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी ही सनकून टीका केली आहे. या सगळ्याविषयी लक्ष्मण हाके यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. हा जी.आर. म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे असं सुद्धा तुम्ही म्हणताय, पण आता जी.आर. तर काढलेला आहे, त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू होईल. पण ओबीसी समाज म्हणून काय भूमिका असणार आहे? आक्रमक तुम्ही दिसताय, पण पुढे काय करणार या जी.आर.चं? या जी.आरला पहिल्यांदा आम्ही कोर्टामध्ये आव्हान देऊ, कोर्टामध्ये याचिका दाखल करू. जे प्रभावित घटक आहेत अलीकडच्या कालावधीमध्ये, म्हणजे 1, 2, 4, 8, 10, 15 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्याच्यावर डायरेक्ट परिणाम होतोय, अशा प्रभावित घटकांना बरोबर घेऊन मग MPSCचे स्टुडंट आहेत, अनेक ओबीसींच्या संघटना आहेत, रिक्रुटमेंटमध्ये मधील लोक आहेत, या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही इमिजिएट एक याचिका दाखल करू. आमची ती मंडळी आहेत, ॲडव्होकेट मंगेश ससाने, मृणाल ढोले पाटील, माननीय छगनरावजी भुजबळ, या सगळ्यांच्या माध्यमातून एक न्यायालयीन लढाई या महाराष्ट्रामध्ये लढली जाईल आणि दुसरी लढाई रस्त्यावरची लढली जाईल. जरांगे म्हणायचे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढा, जी.आर. काढा. जरांगे म्हणायचे सरसकट जी.आर. काढा. ह्या दोन्ही शब्दांना या शासनानं या जी.आरमध्ये अंडरलाईनड केलेलं आहे आणि सरसकट दिलं गेलेलं आहे आणि सगळ्या सोयऱ्यांना पण दिलं गेलेलं आहे. शब्द फक्त बदललेले आहेत. असा जी.आर. काढण्याचा, अशा उद्देशानं जी.आर. काढण्याचा महाराष्ट्र शासनाला कुठलाही अधिकार नाही. प्रस्तावनेची फक्त शेवटची ओळ वाचून दाखवतो तुम्हाला. मराठा समाजास, मी काय बोलतोय परत एकदा ध्यान देऊ नये का? मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. म्हणजे मराठा समाजाला तुम्ही सर्टिफिकेट देणार आणि ओबीसीमध्ये घुसवणार, की जे सुप्रीम कोर्टाला मान्य नाही, जे अनेक हायकोर्टांना मान्य नाही. खरं तर या लोकांनी बोलायला हवं, पुढं यायला हवं, तुमचा एक गट तयार करायला हवा सर्वपक्षीय ओबीसी आमदार मंत्र्यांचा, विरोधातले सुद्धा ओबीसी लोकांना बरोबर घ्यायला हवं आणि राजकारण बाजूला ठेवून, निवडणुका बाजूला ठेवून, पक्षाचे अजेंडे बाजूला ठेवून ओबीसीसाठी ह्या सगळ्या लोकांनी एकत्रित यावं. पण त्यांनी ओबीसीचं मात्र झोपडं उद्ध्वस्त केलं. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.